रितेश भाऊ यांचं बोलणं ऐकतात संकेत पाठक यांच्या डोळ्यातून फुटले अश्रू. रितेश दादांचा नाकावरचा राग आलेला आहे तोंडावर. तर मित्रांनो, का बरं भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख हे संकेत पाठकवर इतके चिडलेले आहेत, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतात आणि ज्यांनी चुकी केली आहे त्याला हार्ट अटॅक धक्का देऊन जातात. तर मित्रांनो, सगळ्यात आधी रितेश भाऊ हे भाऊच्या धक्क्यामध्ये आले, सगळ्यांसोबत गप्पा मारल्या, पण संकेत सोबत ते काहीच बोलले नाही. आणि त्यानंतर ते संकेतला बोलले की तुम्हाला जर कॅप्टन्सी टास्क असा सोडायचा होता तर आम्ही प्रेक्षकांचा, आमच्या टीमचा आणि माझा वेळ आम्ही वेस्टच केला नसता, कारण की तुम्हाला अशीच कॅप्टनशिप सोडून द्यायची होती. कारण की तुमच्या टोळीचे मुखिया म्हणजे विशाल हे बोलले होते की त्यांना स्वतःला कॅप्टन व्हायचं आहे. त्यावर मित्रांनो संकेत स्वतःला डिफेंड करायचा प्रयत्न करत होते, पण रितेश यांनी संकेतला काय बोलूच नाही दिलं. जसं की ते नेहमी करतात की टोळी या ग्रुपमधून कुणी काही बोलायला लागलं तर ते पुढच्याला बोलूच देत नाही. पण हेच दुसरीकडे आपण जर बघितलं की काटा ग्रुप काही बोलायला लागला तर रितेश देशमुख 15-15 मिनिटं आपल्याला प्रेक्षकांना पण बोर होऊन जातं. तन्वी, राकेश, प्रभू, दीपाली हे काही बोलत असल्यावर पण रितेश त्यांना बोलायचा चान्स देतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कुठं ना कुठं हा अनफेअर गेम चाललाय का? की जेव्हा काटा ग्रुप हा बोलत असतो तेव्हा रितेश देशमुख त्यांना डिफेंड करायचा टाइम देतात, पण जेव्हा टोळी बोलत असते तेव्हा रितेश त्यांचं बोलणं मधूच काटतात. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.